प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या येते आणि ते प्रत्येक अमावस्याचं वेगळं असं विशेष महत्त्व असतं. त्याचप्रमाणे आषाढ महिन्यातील अमावस्येला सुद्धा खूप सारं असं महत्त्व आहे. तर आषाढ महिन्यातील अमावस्येला दीप अमावस्या असे म्हणतात. कारण असे म्हणतात की या दिवशी आपले जे पितर असतात तर त्यांचा आत्मा पृथ्वीवरती येतो आणि आपण जे दिवे लावतो त्या दिव्यांच्या प्रकाशाने त्यांना शांती मिळते. तर आज आपण येथे आषाढ महिन्यातील दर्श अमावस्येचेच म्हणजे दीप अमावस्येचे पूजन कसे करावे आणि त्या संपूर्ण दिवसाबद्दल आपण सविस्तर अशी माहिती बघणार आहोत. तर आता यंदाची दीप अमावस्या ही 24 जुलै 2025 म्हणजे गुरुवारी साजरी केली जाणार आहे. तर आता या दिवशी आपल्याला काय करायचं आहे, तर सकाळी आपल्याला लवकर उठायचे, आंघोळ करायची आहे, स्वच्छ नीटनेटके असे कपडे घालायचे आहेत, घराची छान झाडझूड करून घ्यायची आहे, हवं तर घर स्वच्छ पुसूनसुद्धा घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला पूजेची तयारी करायची आहे. घरातील वातावरण हे एकदम प्रसन्न असं पाहिजे. आता आपण घरातील देवघराच्या इथे किंवा जिथे मोकळी जागा तुम्हाला मिळेल त्या ठिकाणी आपल्याला ही पूजेची तयारी करायची असते. आता पूजेच्या आदल्या दिवशी आपल्याला एकच गोष्ट करायची आहे की घरामध्ये जेवढे काही दिवे असतील तेवढे दिवे सगळे स्वच्छ करून ठेवायचे आहेत. आणि आता दुसऱ्या दिवशी आपल्याला सकाळी या सर्व दिव्यांमध्ये 2-2 असे वाती टाकायचे आहेत. जर तुमच्याकडे जास्त दिवे नसतील तर तुम्ही पंतीसुद्धा इथे वापरू शकता. म्हणजे आपण दिवाळीमध्ये ज्या पंत्या वापरतो त्यासुद्धा तुम्ही इथे घेऊ शकता. कारण आपण नेहमी देवाऱ्यामध्ये आपण एखादा दिवा वापरतो किंवा ओवाळण्यासाठीचे आपले काही विशेष वेगळे असे दिवे असतात. ते सर्व दिवे आज आपण बाहेर काढायचे आणि ते दिवे आज आपण प्रज्वलित करायचे आहेत. तर आता त्यासाठी आपल्याला इथे पाट किंवा चौरंग घ्यायचा आहे. हे जरी नसेल तरी एका जमिनीवरती एका साईडला तुम्ही स्वच्छ एक कपडा अंथरून घ्यायचा आहे आणि त्यावरती आधी आपल्याला अक्षता ठेवायच्या आहेत. तर अक्षता ह्या प्रत्येक दिव्याखाली आपल्याला आल्याच पाहिजेत. तर आता तुमच्याकडे किती दिवे आहेत त्यानुसार इथे अक्षता तुम्हाला ठेवायच्या आहेत आणि त्यानंतर त्या अक्षतांना तुम्ही हळदी कुंकू व्हायचं आहे. ज्यांना संध्याकाळी पूजा करायला जमत नाही त्यांनी सकाळी पूजा केली तरीसुद्धा चालू शकतं. तुम्ही कोणताही शुभ कार्यक्रम बघितला असेल तर त्यावेळेस आपण अक्षतांचा वापर करतो. अक्षता म्हणजेच आपल्या घरामध्ये जे आपण खाण्यासाठी वापरतो तेच तांदूळ असतात. कारण आपण लग्नामध्ये अक्षता वापरतो किंवा कोणत्याही मंदिरामध्ये तुम्ही बघा आरती वगैरे झाली तर त्यावेळेस फुलांसोबत कधी कधी अक्षतासुद्धा देतात, त्यासुद्धा आपण देवांवरती टाकतो. त्याच्यामुळे अक्षता ह्या इथं असल्याच पाहिजेत. आता त्यानंतर इथे प्रत्येक ठिकाणी मी हळदी कुंकू वाहिलं आहे. कारण हे अक्षता असो किंवा आपल्या दारासमोर रांगोळी काढत असो ही पांढरी ठेवायची नसते कधीच, त्याला थोडं तरी आपण हळदी कुंकू लावायचं असतं. आणि आता ह्या प्रत्येक अक्षतांवरती आपल्याला आता हे दिवे ठेवून घ्यायचे आहेत. तुमच्याकडे समया, छोटे दिवे असतील, निरांजन असेल, जे काही असेल ते तुम्ही इथे घेऊ शकता. आता त्यानंतर प्रत्येक ठिकाणी असे कणकेचे दिवे बनवले जातात. आता हे कणकेचे दिवे मी असे छान फुलांच्या आकाराचे बनवले आहेत. तुम्ही जसे पाहिजे तसे बनवू शकता. तर कणकेचे दिवे बनवायला सुद्धा खूप सोपे आहेत. तुम्ही गव्हाच्या पिठामध्ये थोडंसं गूळ टाकायचं आणि त्यानंतर मस्तपैकी त्याचा घट्ट असा गोळा मळून घ्यायचा आणि तुम्हाला पाहिजे त्या आकाराचे तुम्ही ते दिवे बनवून घ्यायचे. 5, 7, 11 असे दिवे चालतात. आणि त्यानंतर मग एका पातेल्यामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि ते पाणी छान उकळू द्यायचं आहे. त्याच्यावरती एखादी जाळीची ताटली वगैरे ठेवायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला त्या ताटलीला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि हे दिवे उकडून घ्यायचे आहेत. अगदी 10 मिनिटाच्या आत हे दिवे उकडून निघतात. आता हे दिवे व्यवस्थित उकडलेले आहेत. आता ह्या दिवे थंड झाल्यावरती आता याच्यामध्ये मी तूप टाकलेलं आहे आणि आता प्रत्येक दिव्यामध्ये मी अशा फुलवाती बनवून इथे ठेवलेल्या आहेत. तुम्ही पाहिजे तर तुम्ही ते साध्या वातीसुद्धा वापरू शकता, पण शक्यतो हे दिवे तुपाचे वापरावेत. तर काही गावांमध्ये हे दिवे दुसऱ्या दिवशी प्रसाद म्हणून खाल्लेसुद्धा जातात, म्हणून शक्यतो हे दिवे तुपाचे लावायचे. आता इथे प्रत्येक दिव्याला आपल्याला इथे हळदी कुंकू लावायचं आहे. कारण आपण एरवी असे दिव्यांची खास विशेष अशी पूजा करत नाही, म्हणून आज या निमित्ताने आपल्याला सर्व दिव्यांची व्यवस्थित अशी पूजा करून घ्यायची आहे. आपल्या आयुष्यामध्ये असाच दिव्यांसारखा प्रकाश नांदू दे, आपलं आयुष्य छान उजळून निघू दे, म्हणून आपल्याला या दिव्यांची मनोमन प्रार्थना करायची आहे. आणि ही पूजा करण्याआधी मनामध्ये एक संकल्प नक्की करायचा की मी म्हणजे आपण स्वतःचे नाव घ्यायचे की मी आज आषाढ दर्श अमावस्याच्या पवित्र दिवशी सर्व पितरांच्या शांतीसाठी आणि कुटुंबाच्या कल्याणासाठी दीपपूजन आणि तर्पण करीत आहे. आणि त्यानंतर मग प्रत्येक पंथीमध्ये दिव्यामध्ये वात लावायची आणि ती नंतर प्रज्वलित करायची. आता इथे आपण गणपती बाप्पांची सुद्धा पूजा करून घेणार आहोत, कारण प्रत्येक पूजेमध्ये गणपती बाप्पांचं महत्त्वाचं स्थान असतं. आता सर्व दिव्यांमध्ये मी वाती टाकलेल्या आहेत, तेलसुद्धा घातलेलं आहे.
त्यानंतर मी इथे फुले ठेवलेली आहेत आणि फुलानंतर आपल्याला थोडे थोडे पूर्ण अक्षता इथे वाहून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला हे सर्व दिवे प्रज्वलित करायचे आहेत. तर आता दिवे जेव्हा आपण प्रज्वलित करतो तर त्यावेळेस आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे. हा मंत्र तुम्ही एरवीसुद्धा कधीही म्हणू शकता. तर आता मंत्र अशा प्रकारे आहे. ओम दीपज्योती परब्रह्म दीपज्योतिर्जनार्दनम दीपो हरति मे पापम संध्या दीप नमोस्तुते. आता या मंत्राचा अर्थ असा आहे की दीप हा परब्रह्म आहे, तो माझे सर्व पाप नष्ट करतो आणि ह्या संध्याकाळच्या दीपाला माझा नमस्कार. आणि या दिवशी तुम्ही गरजूंना एखादे अन्न वस्त्रदान किंवा पैशाचे दान करायचे किंवा तीळ गहू तांदूळ यांचे सुद्धा दान करू शकता. आता जमल्यास या दिव्यांभोवती एक छानशी रांगोळी काढायची आणि त्यानंतर मग पुढील मंत्राने या दिव्यांची प्रार्थना करायची. दीप सूर्याग्निरूपस्तव तेजसा तेज उत्तमं गृहाण मत्कृता पूजा सर्व काम प्रदो भव. म्हणजेच हे दीपा तू सूर्यरूप अग्निरूप आहेस, तेजामध्ये तू उत्तम तेज आहेस, माझ्या पूजेचा तू स्वीकार कर आणि माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर. अशा प्रकारे आपल्याला या पूजेची सांगता करायची आहे. आणि त्यानंतर दिव्यांची कहाणी ऐकायची की ज्यामुळे आपलं आरोग्य आयुष्य आणि लक्ष्मी यांची आपल्याला फलप्राप्ती होते. आणि या दिवशी आपण मुलांना ओवाळायचं असतं. मग मुलगा असो किंवा मुलगी, लहान असो किंवा मोठी असो, आपण सर्वांना ओवाळायचं असतं. तर तुम्हीसुद्धा या दीप अमावास्येला अशी पूजा नक्की करा.